भाजपवाले कधी कुणाशी युती करतील हे काही सांगता येत नाही असं वक्तव्य शिवसेनेचे आमदार आणि मंत्री भरत गोगावले यांनी केलेलं आहे। भाजप स्थानिक नेत्यांची चर्चा आमच्याशी करतं आणि युती मात्र दुसऱ्याशीच करतं असं सुद्धा गोगावले म्हणतात। ना आता बऱ्याचशा ठिकाणी आम्ही स्वतंत्र आहोत, कारण तिकडे फक्त जर कर्जत खालापूर जर ते सोडलं तर मग इकडे आम्ही स्वतंत्र आहोत, कारण ते भारतीय जनता पार्टीवाले कधी कोणाशी काय युती करतील हे आज सांगू शकत नाहीये। कारण ज्या वेळेला आमच्याकडे चर्चेला बसतात, चर्चा करतात आणि लगेच 2 दिवसामध्ये दुसऱ्याकडे चर्चा करून त्यांच्या युत्या होतात। त्याच्यामुळे सध्या तरी आम्ही दक्षिण रायगडकडे आम्ही वन मॅन शो चालवलो। रायगडमध्ये काय नेमकं राजकारण चालू आहे याबद्दलचं सर्व त्या भागातील नागरिकांना किंवा तिथलच्या नेत्यांना माहिती। राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल किंवा भाजप असेल, यांनी आपल्या सोयीस्कर जी काही युती करतायत त्याला आता आम्ही आक्षेप घेत नाहीत आणि म्हणून भाजपच्या लोकांनी कुणाबरोबर जर युती केली असेल त्या अनुषंगाने भरत गोगावलेंनी ते स्टेटमेंट केलेलं आहे, ते स्वतंत्रपणे लढतील आणि त्यात मला वाटतं काही वावगं नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भर सभेमध्ये संताप व्यक्त केला। पदाधिकारी सभे दरम्यान उपस्थित नसल्यानं अजित पवार संतापल्याचं पाहायला मिळालं। तिकीट मागताना कसं तिकीट द्या करता आणि सभेला मात्र उपस्थित राहत नाही असं म्हणत अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवरनं आपला तीव्र संताप व्यक्त केलाय। त्याचं डायरेक्टर पद झालं, त्याच्या बहिणीला नगरसेवक पद झालं की काम संपलं का? कुठे आईला चुकून बहिणीला म्हणलं। अरे पण स्वप्नील कुठे गेला? तिकीट मागताना कसं येतात, तिकीट द्या। मी मात्र कुणालाही तिकीट दिली तर मी मात्र त्यांची कामं करायची आणि तुम्ही तुमच्या पुरतं बघणार। उद्या सकाळी भेट म्हणावं मला तिथं, योगेशला पण भेटायला सांगा, स्वप्नीला पण भेटायला सांगा। हे असलं नाही चालणार। त्याला आम्ही रक्ताचं पाणी करतोय। मी सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस साहेबांचा कार्यक्रम करून इथं आलोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।